तर मी आता जिमवरून घरी चालली. आईसाहेबांसाठी मी काहीतरी खायला आणलंय. काय आणलंय ते तुम्हाला गेल्यावरच कळेल. आता बघू आईसाहेबांची रिॲक्शन काय ती. ते आता घराजवळच आहे, जाते. टीव्हीच बघत बसले असतेला, काय करते ते. कशाची बिर्याणी? चिकन बिर्याणी. अगो दिदे तुला काय करावं तिकडे जात जाऊ नको. मला गाडीवर जिमला जाऊन येते त्याची भीती हाय. तू तिकडं हॉटेलकडे कशाला गेली बर? टीव्ही थांब बंद करू दे. लय अवघड आहे बाबा. मी इथं काळजी 6 वाजलं तरी यायचा पत्त्या नाही. खावा अगोदर. आपण कशाला तू बिर्याणी आणायला गेली का तिथे तिकडं? दुपारी तुम्हाला जीव वाटलं नव्हतं म्हणून मी आणली. किती वर्ष झालं राताचं काय तर खायला किचन मध्ये गेली होती एकदा तो. दुपारी मी काय खाल्लं नव्हतं म्हणून मी आणावं वाटलं नाही आज. अगो पण तिथं बघा तिकडे हॉटेलकडे जातो मला लय काळजी लागती बघा. काय नाही होत. ताट आणलं नाही काय नाही कशी दही करायचं. आता खावा घे तुम्ही घेऊन. खावा आता मी झोपते नाही म्हणतो माझं डोकं लागलेलं. रस्सा आणि बिर्याणी तिथं बाळा काय करावं तू. तरी मग ती कोण आलंय दार उघडून. मला वाटलं आकाशातच थांबली उशीर लागलाय म्हणून. बिर्याणी आणाय गेली होती. अगं पण तिथं बाळा विचारून आणत जातो सुद्धा जाऊ नको तिकडं. अगं मला भीती वाटते काय. बर बर खावा आता. काय अगं खावा. आता खाय मला लय गोड वाटतंय की पण तू गेली की तिकडे अडचणीत जाऊन. नाही जात परत. खावा मग ते ट्रॅफिक मध्ये जाऊन कर का पुन्हा. हा आता मस्त पैकी. तिथं बाळा काय खाय तिकडं जाऊन मला लय सरप्राईज दिलंय की मस्त पैकी आजच्या तिथं. असं एवढी भूक लागली ती कराय कडकडून. आता काय टायमाला जेवत नसते पण काय झालंय माहितीये का जीवच वाटलं नाही मला. तिला माहित आहे मला काय खावं वाटतंय आणि कशाचं ध्यान येतंय. ती मस्त पैकी असं बिर्याणी घेऊन आले बघा. आता तिकडं ट्रॅफिक मधनं जाऊन घेऊन आता तीच ते बोलला का खावा. मला खाऊ तरी वाटेल का असं तिकडं मला न सांगता पुन्हा जाऊ नका. तर आता मी खायला लागली. तर आता असं मस्त पैकी रस्ता पण आणलाय बरं का. गरम आणि ह्याच्यात वापा निघते त्या. मस्त पैकी आमच्या इथं बिर्याणी लय भारी मिळते बरं का. पाणी तर गळायला लागलं. खावा आता खारा मस्त ताव ह्याच्या या तुम्ही पण खाऊया आपण मिळून.